आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्त स्वामींचं ही मनोभाव आहे ही पूजा केली जाते आणि दत्त स्वामीसुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही परंतु सर्वांची काळजी घेणं सर्व हा चराचर आहे हा चांगल्या प्रकारे चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात आणि आमचे कळंबोलीचे आमचे नेते प्रभू अण्णा हे सुद्धा याप्रमाणेच खेडूतपाडा असेल किंवा कळंबोली असेल ते जिथे राहतात जो त्यांचं कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल नेहमी साधारणतः इथे नागरिकांना सेवासुविधा भेटाव्यात याचा विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात आम्हाला नेहमी सूचना करत असतात महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त या इथे आम्ही त्यासाठी प्रोग्राम करत असतो की बाबा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल खरोखरच या इथे प्रभू अण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे हे तरुण वर्ग असेल किंवा इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहेच त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश हा खरोखरच अतिशय चांगला असा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने आज मला इथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला याच्याबद्दल मी स्वतःला भाग घ्यायचो. खरं तर आजची जी महाआरती होती गोपीनाथ रामजी ठाकूर यांची असते येऊ शकले काय माननीय रामजी ठाकूर साहेब यांचं रहित संस्थेवरती आता कदाचित जनादे शिक्षण संस्थेपेक्षा जास्त प्रेम हे जडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या वयातसुद्धा ते अगदी धडपडत ते साताऱ्याला काही करून पोचणं आणि रहित संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि रयतच्या माध्यमातून या इथे जनतेची शिक्षण सेवा ही करणं ह्याच्यामध्ये त्यांची आवड ही वाढतच चाललेली आहे. शिक्षणाच्यामुळं त्यांना या इथे ज्या संधी प्राप्त झाल्या अशाच प्रकारच्या संधी ह्या इतरांनासुद्धा प्राप्त व्हाव्यात. त्याचबरोबर त्यांचं शरद पवार साहेबांच्यावरती असलेली श्रद्धा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था चालवण्याबद्दल जे मार्गदर्शन भेटतं या मार्गदर्शनाचा उपयोग हे ते मोठ्या प्रमाणामध्ये इतर ठिकाणीसुद्धा करत असतात. तर त्यामुळेच आज महत्त्वाच्या मीटिंग्स या साताऱ्याला असल्यामुळे ते आज या इथे येऊ शकतात. खरंच तर प्रभूंना राजकारणातील अजातशत्रू अवलिया म्हणलं जातं आणि अशा या अवलियाच्या कुठलंही राजकारणाचं पद नसताना विकास कामं असते सामाजिक कामं करत असतो. आगामी निवडणुका असतील किंवा आगामी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल काय आपण त्यांना संधी देणार आहोत. प्रभू अण्णांबद्दल असलेलं आकर्षण हे खरोखरच मोठं असं आश्चर्य आहे की कोणतंही पद नसतानासुद्धा ते ज्या प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय आहे जनतेपर्यंत ते पोचलेले आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण जनतेच्या प्रश्नांबद्दल असलेली त्यांची कळवळा ही सर्वज्ञातच आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचं राजकीय भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे. बाकी त्यांना संधी ही कितपत भेटेल हे सर्वस्वी त्यांच्यावरती सुद्धा तेवढंच अवलंबून आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर काळ वेळ ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्याला तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्यामुळे प्रभू अण्णा आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी हेच चांगल्या प्रकारे देऊ शकतील असं वाटतं. थँक्यू. पंचक्रोशीत फेमस आहे पहिली सेवा चालू करतात त्यानिमित्ताने सामाजिक प्रोग्राम असतील विविध काही नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्तजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्तजयंती म्हटली की नक्कीच खेडूतपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली अनेक वर्ष हे वर्ष मला वाटतं 22वं वर्ष आणि भगवानाच्या इथे दत्तजयंतीला सारी लोक आणि खास करून नेतेमंडळ विविध पक्षाचे असते हे न आमंत्रण देतासुद्धा येतात ही प्रभू अण्णांची ख्याती आहे. कारण काही जणं असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जर मी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ
की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे, पण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला. आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा, परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतो आहे आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला, आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसते असं मला वाटतं. आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात, आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतो आहे की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं असं मला वाटतं. आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचं कार्यक्रम नसतं, तर 2-3 दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात. सगळेच त्यांचे सहकारी सुरेशदादा असतील, सगळेच अतुलजी असतील, माझे सहकारी, हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी आहोत. त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हा सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू. पुन्हा एकदा मी दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. पंचकृषीमध्ये सगळ्यात मागे नाटक प्रेम ही वायर येते. नाटकामध्ये हा पर्वणी असते, प्रत्येक वर्षी नाटक असतं. यावर्षी एक नाटक आव्हान असतं काय चित्र. मला खूप आनंद होतो की गेली 22 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतो आहे. आम्ही पहिल्यांदा याची वेळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतो आहे आणि संतोष सर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली तेव्हा मी खूप आनंद आहे. खरं तर इथं नाटकप्रेमीसाठी किंवा इथं पवनेकडची पर्वणी असते नाटकाची, तर नाट्यगृहामध्ये लोक कमी होतात, पण इकडे असं येतं. आणि ह्या निमित्त पनवेलकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून किंवा तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होतं. तर काय नाही मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही जर प्रयोगाला जातो आम्ही, पण प्रयोग जो म्हणून ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो, ते फार महत्त्वाचं आहे की लोकांना जिथे थिएटरला जाता येईल तिकीट परवडतं, काही असेल छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात, पण त्यांच्यासाठी तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालं असतं. ज्यांना यायला मिळालं नाही तिथे नाटक काय गमत काय ज्यांना यायला मिळालं नाही तर त्यांच्या नाटकात काय गमत. मग ते फसले मग त्यांनी गंमत मिस केली मग त्यांनी. गेली 22 वर्ष प्रभू अण्णा ह्या भागात नाटक ठेवलं, बरेच नाटकं तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी केलं, काय सांगाल. सर्वप्रथम दत्ताजीचं सगळ्यांना शुभेच्छा. प्रभूअण्णांच्या माध्यमातून आम्ही या उत्सवात सहभागी होता येतो आणि आमच्या आवडीचं काम रसिकांचं मनोरंजन करून या आवडीचं काम करता त्या उत्सवात सहभागी होतं. खूप छान होते. 22 वर्ष हे जे सातत्याने उभाच राहते, कारण ते लोकांना आपलं वाटतं आपला त्यांचा उत्सव. त्यामुळेच हे माझं सातत्य की ज्ञान मिळले की 4 ते 5 वर्ष दरवर्षी येते शिरीष आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि दरवर्षी बहुतेक त्यांचा हा उतावळा आहे त्यांच्या शिक्षकांचा, त्यांच्या पाठ्यराख्यांचा तो असा दिवसेंदिवस वाढतच जातो, तो असंच वाढत जातो. आणि त्यांची राजकीय अशी फुलं होते, त्यांची भरभराट होते अशी त्यांची प्रार्थना करतो. आणि आम्हाला अशी संधी आणण्यात यायचा कारण तिला उद्योग रसिक माझ्या कार्यक्रम खूप छान म्हणजे आम्हाला तहसीलदार नाट्यगृहामध्ये मिळतं, तहसीलदार कुठेही मिळते. आणि अगदी खरी समस्या का नाटकं पाहून जसे त्याचे जे काही वेगळे संस्कार करतात, त्यामुळे इतका मोठा उत्सव आहे, इतका भट्ट म्हणा, इतकं कार्यक्रम असेल त्या कुठला गोंधळ नाही, सगळं सगळं चाललं. मला वाटतं हे बिकॉज ऑफ त्या नाटकाच्या संस्कारामुळे असेल. आणि नाटक रसिक जो असतो ना तो खरंच चैतन्य असतो, तो त्याला गणपतीच्या फार आवडत नाही, सुनेची पण सगळं गोष्टी सगळं सुनेची सगळं त्यांना व्हेरी मच खरं तर संतपोवर नाटक म्हटलं की नेहमी नाटकं असतात. आत्ता लॉकडाऊननंतर मधल्या काळात नाटकापासून वाईट दिवस होते, पण आत्ता सुखी दिवस आले, त्यात आपण नाटक फॅमिली गमत खूप चाललं आहे. काय सांगाल. नाही काय आहे ते असं म्हणतात की वाईट दिवस वाईट असं वाईट दिवस काही नाही, कारण भरभरून नाट्य येते, भरभरून नाट्याचे नाट्य बघते. पण ते काय झालं काहींना आपल्या व्यापातून नाट्यगृहातून जाता येत नाही, त्यामुळे मग नाटक अरेंज करून
ज्या जे प्रेक्षक नाटकातून वंचित होतात त्यांना त्यांचे नाटक दिसतं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. पण थिएटरमध्ये तेवढाच प्रेझेंट म्हणून तर आम्ही नाटक करू शकतो. थिएटरमध्ये प्रसाद नसेल आम्ही नाटक करू शकत नाही. तर माझी यामागील सगळ्यांना विनंती आहे की नाटक पहा, नाटक पाहायला या. तुमचे म्हणजे तुमचा जो वेळ आहे नक्की साथ आणि आपलं मराठी नाटक हे वर्षानुवर्ष झालं ते उघड नाही चाललं, त्याच्यामध्ये काहीतरी पुण्याही आहे, त्यात काहीतरी पूर्ण फॅमिलीचं महत्त्व म्हणजे ताकद आहे म्हणून नाटक झालं.